राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आदिशक्ति मुक्ता माता की जय। पद्मावती माता की जय। ओम नमो जी आध्या वेद प्रतिपाद्या जय जय आजी सोसो विद्यात्म रूपा देवा तुचे गणेशो सकळार्थ मते प्रकाशू मने निवृत्ती दासु अवधारी जोजी जयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्येच्या विकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरु रायाचे ते नमस्कारो आता प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण ज्यांच्या कुशीमध्ये आहोत, ज्यांच्या सहवासामध्ये आहोत ते असणारे जगद्गुरु जगत वंदनीय वैराग्याचे महामेरू देहू निवासी तुकोबाराय आणि ज्या दिंडीमध्ये चालत आहोत ते असणारा माने परिवार आपले माने महाराज आणि आपण ज्या वस्तीवर आहोत महाराज काय वस्तीचं नाव दुंडे वस्ती आणि काळभोर लोणी काळभोर नाही बघा किती गोड नाव आहे हो। लोणी कुठं काळ आणि भोरा असतं का? भोर लोणी असतं पण काळ नसतं आणि काळ असतं ते लोणी नसतं। मग आम्ही इकडं बाहेर गेलो, काळं रान दिसलं। काळं रान आपल्याकडे काळे रान आहेत पण माळगळे आहेत, पण इथं काळं रान आहे पण लोण्यासारखं आहे। एकही दगडाचा खडा नाही। आता सकाळी बघा लोणी सारखं लोणी तयार होते भिजलं की नाही का? आणि असा असणारा वाटचालीचा आपला हा क्रम चालू आहे। खूप आमचे वारकरी आज शिनून आलेले आहेत, फार दूरचा मुक्काम आहे आणि तळापासून हे स्थळ दूर आहे। पण हे बघा इथं आल्यावर यांच्या सहवासात आल्यावर तुम्हाला जवळ वाटत, कारण या वस्तीचं प्रेमच तसं आहे वारकऱ्यावर। आणि आपली ज्या वहीवर ज्ञानेश्वरीच्या प्रवचन चालू आहे, आपण कालही बोललो तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघडाय का। काल आपण तरी या शब्दाचा उच्चार शोधला, माऊली तरी का म्हटले, जरी तरी आहो का हो। आणि अवधान दिल्यामुळे कुणा कुणाला सुख प्राप्त झालं, पण माऊलीने सांगितलं की सर्व सुखाशी पात्र होईजे। मग सर्व का म्हटले बरं? सुखाशी पात्र नाही म्हटले, नुसते सर्व सुखाशी पात्र म्हटले। मग सुख वेगवेगळे असावेत नाही का? एक सुख असतं तर सुखाशी पात्र, सुखाच्या पात्रतेचे हा म्हटले असते हो। सुख वेगळे आहेत, कारण सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर
आणि सर्व सुखाची आगर खेळे नंदा घरी. ज्यांनी म्हणे सारंगर किती पुरावेत. मग प्रत्येक ठिकाणी सर्व 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 काऊन म्हटलं बरं? नुसतं म्हणलं असतं सुखाचा आगर म्हणजे खूप मोठा आगर, म्हणजे त्याचा अंतही नाही आणि पारे नाही. मग तू अवघाची सुखरूप होशी. या का जन्मातलं नाही, अनेक जन्मामध्ये आपल्याला दुःख झालेलं आहे ते विसरशी. पण कुठं जावं लागल? पंढरीशी जाये एक वेळा. तुला पंढरपुराला जावं लागल. आणि पंढरपुराला गेल्यावर बारीला लागावं लागल, 4 तास उभं राहावं लागल, घुसखोरी करावं लागल. असं पंढरीचं महत्व सांगितलं का? मग काय सांगितलं? चंद्रभागे स्नान आणि विधितो हरिकथा. वाचावे ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावे पंढरी, असं महात्म्य सांगितलं पंढरीचं. असो हो, त्याची गडबड पहिल्या दिवसापासूनच आहे. आम्हाला समजायचंय वारकरी दूरून आले तर. आज हरिदिनी आहे, बोलावच का? हरिदिनी म्हणजे एकादशी आहे बाबा रामदेवराया. मग एकादशीचं काय महत्व आहे आपण थोडक्यात पाहू आणि प्रवचनाला पूर्ण विराम करू. कारण आपण काल बघितलं या लोकात जन्माला येण्याचं कारण पाप पुण्य समान समी तवत पावीचे कर्मभूमी. पण आपल्याकडून काही पातक घडतात, त्याला अज्ञात पातक म्हणतात. आणि दोन्ही बाजूला 2 चित्रगुप्त बसलेले आहेत, ते त्या पातकाचं लिखाण करतात. एक पुण्याचं लिहितो, एक खात पापाचे. कराग्रे वश लक्ष्मी, करमुले सरस्वती, कर मध्ये तो गोविंदम प्रभाती, कर दर्शनाहा. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा म्हणायचं विष्णुपत्ने नमस्तोभ्याय पादस्पर्श क्षमक्षुम, हे पहिल्यांदा म्हणायचं. कारण ही विष्णूची पत्नी, तिचं दर्शन घ्यायचं. तसं चित्रगुप्तालाही नमस्कार करायचा. दादा जरा काही लगेबाजी, पण तिथं काही लगेबाजी चालत नाही. तुम्ही आपण म्हणतो तिथं आपण करायलो, आणि कोण पाहायले, कोणाला दिसायले, रात्री केलेलं पातक काय माहित होणार आहे नाही का? पण मला सांगा, एखादं जर चप्पल बुटाचं दुकान असेल साध, तर त्याला शिशी कॅमेरे येते आहे का नाही? आपण त्या गोशाळेवर गेलतो पहिल्या दिवशी, काय नाव त्यांचं तुमच्या गावचे? अहो सगळ्या शेतानं CCTV कॅमेरे लावलेले, शेत सांभाळायला. मग हे गो का सामान्य आहे का? ज्याचं हे ब्रह्मांड आहे, याला मोकार आहे का? याला निगराणी आहे का नाही? कॅमेरे आहेत का नाही? हा का खासदार आमदार आहे का? जिल्हाध्यक्ष, पंतप्रधान? विष्णू सहस्त्रनाम बघा. लोकाध्यक्ष, शुराध्यक्ष, धर्माध्यक्ष, कुर्ता कुर्ता, हा तिन्ही लोकांचा अध्यक्ष आहे ना. यांनी कॅमेरा बसवलाय चित्रगुप्ताचा. आणि चित्रगुप्त आपला जीवात्मा धर्मराजासमोर उभा केला जातो, आणि दोन्ही खाते ठेवल्या जातात. पाप पुण्य समसमान जर झालं तर पुन्हा आपल्याला काय मिळतो? इथं चान्स मिळतो. पण तिथं होऊ लागलं काय? चित्रगुप्त म्हणू लागला या जीवाने हे पाप केलं, पण जीवात्मा म्हणू लागला ते पापने केलेलं नाही. आपले ड्रायव्हर कुठे? गाडीचे ड्रायव्हर साहेब गाडीत असतील. आता रात्री गाडी चालव का दिवसा गाडी चालव, गाडीच्या टायर खाली किती जीव जातात ड्रायव्हरला माहित आहे का? जातात ना. लहान सहान आलेले जीव न कळत, आणि ते त्या ड्रायव्हरला माहित आहेत का त्या जीवात्म्याला? आणि चित्रगुप्त तर लिहायला. बर, आपण ज्या वेळेस न कळते होतो, आता ते बाळ इथं खेळत होते, त्याला कळत नव्हतं. महाराजांनी तुम्ही धमकावलं, जपा ते प्रवचनाला नाही राहिले. त्यांना म्हणले आम्ही तुम्हाला गाडीतच टाकतो. कुठे गेले बाळ? त्याला ते काही कळतं का? मुंगी असो मुंगळा असो, ते मारतात कोणताही प्राणी असो, आणि मारल्याच्या नंतर पाप व्हायला का पुण्य त्यांना कळत नाही. मग तिथं वाद निर्माण होऊ लागला. धर्मराजा म्हणू लागला चित्रगुप्ताला, तुम्ही खोटं लिहिता. चित्रगुप्त म्हणला मी खोटं नाही लिहित, यांनी हे पाप केलं, आणि जीवात्म्याला तर ते माहितच नाही. मग काय होऊ लागला? तिथं वाद निर्माण होऊ लागला.
मी भोगीत नाही जीवात्मा म्हणला हा पाप. मग काय झालं? धर्मसभा होती, त्या धर्मसभेमध्ये निर्णय झाला की हे चित्रगुप्ता, हे पाप तू लिहायचं नाही. मग ते पाप कुठे ठेवायचं? ते पाप चित्रगुप्ताने लिहायचं नाही. पाप तर व्हायलंय आणि पापाचं प्रायचित्त तरी यमपुरीला भोगायचं नाही. मग ते ठेवायचं कुठं? आपल्या शरीरामध्ये अन्नक्षय आहे, अपवित्र जागा. ते पाप 15 दिवस आपल्या अन्नक्षयामध्ये साठवलं जातं. आमचे माने महाराज म्हणले, पोरोचन जरा ना ऐकल्याला सांगा आणि एकादशीचं महत्व सांगा. महाराज लोक ते सांगायले, बरं आणतील तरी कुठून? गाथा ज्ञानेश्वरी याच्या इथे काय जाता येईल का? मग आम्हाला आमचं घरचं भांडवल मालता येईल. एवढी जमीन, इथून आलो तिथं कार्यक्रम, त्याच्यात 1 तास आणि यजमानाचं वर्णन. पण ते तर इथं नको आहे, कारण त्याला कटावून हे सगळे आलेत नाही. हे जे लोक आलेत ना आपले हे भक्त, ते सगळे त्याला कटाळून आलेले हे, तर ते इथं मांडायचं नाही. मग ते पाप अन्नक्षयामध्ये राहू लागलं आणि त्या पापामधून आपल्याला बेमारी उभी राहू लागली. दादा, ते तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पापे आणि येती रोगाची, तुमचं प्रमाण बरोबर. जाती, तुकाराम महाराज तेही प्रमाण आहे. तुका म्हणे पापे जाती, संताची जप आहे. संताचा जप केला तर पाप जातात ही, पण अज्ञात केलेले पातक तिथं घेऊन जायचं काम नाही. अन्नक्षयामध्ये राहतात आणि त्या अन्नक्षयाला मग कोणाला किडनीचा होतो, कोणाचा वाल जातो. तुका म्हणे पापे आणि येती रोगाची रूपे. ते पाप जर तुम्हाला रोगाच्या रूपात इथे भोगावं लागतात, तिथे नेता येत नाही, ते जर नवसर येऊ द्यायचे तर फक्त आणि फक्त एकादशीचं व्रत करायचं. कोणाकोणाला एकादश नाही, वर हात करा बरं. आज सगळे लहान घरी, कारण एकादशी पांडुरंगाची आहे. तुम्हाला गावातल्या सरपंचानं नाही ओळखलं चालेल, पोलीस पाटलानं ओळखलं नाही चालेल, खासदारानं ओळखलं नाही चालेल, पण मोदी साहेब जर म्हणले, बोला ताई, रेवताबाई, काय म्हणता, काय गरज आहे कोणाची? तसा मग आमचा पांडुरंग आहे, बळी माझी, आणि जो ह्या देवाचाही देव, हो सगळ्या देवाचा देव आहे हा. मग तुम्ही म्हणसाल बाकीचे दैवत, शेंदरी हेंदरी दैवते आणि कोणती पूजी? हो, ते आपल्या पोटाची रडती, मागुती शिती अवधान, ते आपल्या पोटासाठी रडतात ना. सगळ्याचा देवाचा देव जो आहे ना, तो पण नरेश परमात्मा आहे आणि त्याचं हे एकादशी व्रत आहे. म्हणून व्रत उपवासी आणि गाई हरनिशी मुखी ना. मग आता फराळ करायचा का? चालू दे सकाळू. आहारनिशी आहार घ्यायचा नाही, अनिशी म्हणजे रात्र झाली हेही पाहायचं नाही, नाही का? मग तुम्ही म्हणसाल, तुम्ही एवढी सांगायला लागले, तुम्ही कशात सांगितला? नारद पुराणात अशी लोक महाराज यांनी कानीच्या पापादी ब्रह्महत्यादी पातके अन्नमाश्रिते तिष्ठती नमस्तुते नारदस्तुते नारायण भक्तिप्रिय. नारद पुराणात सांगितलं की यांनी कानीच्या पापादी म्हणजे अज्ञात घडलेले पातक, नकळत झालेले पातक, ब्रह्महत्यादी, ब्रह्महत्यासारखंही पातक झालं पण आपल्याला माहित नाहीये, ते पातक ठेवायचे कुठं न माहित झालेले. अन्नमाश्रिते तिष्ठती, ते अन्नाचा आश्रय करून मिश्रित राहतात, अन्न मिश्रित. आणि ते एकादशीच्या दिवशी अन्न न खाल्ल्यामुळं. पण आज आपल्याला जांभळी कोणाला येणार नाही. मी नव्हतो तुमच्या सकाळच्या नाश्त्या त्या फराळाला, पण महाराज रस्त्यानं लोक चालू देईनच ना, नाही का? माऊली घ्या हो, माऊली घ्या हो, राजगुऱ्याचे लाडू घ्या, साबुदाण्याचा वडा घ्या, साबुदाण्याची खिचडी घ्या, नाही का? पुण्याचे लोक म्हणले, महाराज आमचा दिवाळी दसरा सण असतो. हो, दिवाळीच्या सणा असावली लेकी असावली. दिवाळीच्या सणाला जशी लेक असावती ना, तसे त्या मुली म्हणतात, महाराज आम्ही दिवाळीला येत नाही, कारण दोनदा धाडत नाहीत ना घरचे लोक. आणि तुमचं तसं असेल नाही का? सगळ्या मुली माऊली सोडायला
आणि त्या आपल्या दिंडीची वाट पाहतात. पण ऐका, आज आपण पोटभर खाल्लं, पण फराळ हा शब्द नाही, कुठेही शास्त्रात नाही. फळ आहार काय, फल आहार. पण त्या फल आहाराचा आपण काय केला, फराळ केला. आपल्याला जांभळी यायला पाहिजे, आणि एक भुक्त राहिलं ना जांभळी येते. आणि जांभळी आली म्हणजे आपल्याकडून जे अज्ञात न कळत घडलेले पातक आपल्या शरीरामध्ये जे राहतात ते जांभळीच्या रूपानं निघून जातात. आणि आजही जे हाडाचे वारकरी आहेत बाबा, त्यांना आयुष्यभर गोळी घ्यायची गरज मला तर नाही आठवत. आता गावाकडे आहेत, मला तर आठवत नाही मी कधी इंजेक्शन का कधी झाला संपर्क, मला ताप आली, खोकला आला. कारण त्या एकादशीच्या व्रतामध्ये पुण्यही तसे आहे. हो, असो. म्हणून एकादशीचं व्रत अतिशय आवर्जून करणं गरजेचं आहे. आणि आता आपण सुखाचा शोध, आता सुखाच्या शोधातच आहे, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. आता सुख कोणकोणते आहेत आपण पुन्हा उद्याच्या प्रवचनात पाहू. कारण मेघराजा गडबड करायला आणि ही बसायची परिस्थिती नाही. पण तुम्हाला म्हणता येत नाही ना महाराज आवरा, पण तो म्हणतो आवरा. म्हणून झालेली सेवा याच ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायाच्या चरणी, तुम्हा श्रोते सजन माय बापाच्या चरणी समर्पित करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, गुरु तुकाराम महाराज की जय. आदिशक्ती मुक्ता माता की जय. पद्मावती माता की जय.